तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या PK एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ इयत्ता 10वीसाठी विषय आहे मराठी. तर मराठी या विषयावर आपण व्याकरणावर आधारित घटक पाहणार आहे, तो म्हणजे समास. आपल्याला बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये समास हा प्रश्न दिला जातो. व्याकरण घटकावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. समास हा 2 गुणांसाठी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. आज आपण तो प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो व त्याचे कोणकोणते प्रकार आहेत ते पाहणार आहोत आणि आपण प्रत्येक समास पाहणार आहे. तरी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण पाहू की आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये समासामध्ये पुढील प्रमाणे प्रश्न विचारले जातील. प्रश्न प्रकार 1. सामासिक शब्द व समासांची नावांच्या जोड्या लावा. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की सामासिक शब्द दिला जाईल आणि इकडे दुसरा कॉलम दिला जाईल ब म्हणून, त्यामध्ये तुम्हाला समासांची नावे दिली असतील. मग त्या नावांच्या आणि या सामासिक शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न प्रकार 2. पुढील सामासिक शब्दाचा विग्रह व समासाचे नाव लिहा. म्हणजे तुम्हाला तिथे एक शब्द दिला जाईल, त्या शब्दाचा तुम्हाला सामासिक विग्रह करायचा आहे आणि तो विग्रह करून त्या समासाचे नाव लिहायचे आहे. तर पहा, हा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 2 गुणांसाठी विचारला जातो. तरी हा प्रश्न आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवून द्यायचा चान्स आहे. तरी हा प्रश्न सर्वांनी सॉल्व्ह करायचा आहे आणि हा प्रश्न काही अवघड नसतो. तरी आपण पुढे पाहूच. चला तर पाहू. आता आपण पाहणार आहोत समासाचे प्रकार. आपल्याला इयत्ता 10वीमध्ये किती अभ्यासायचे आहेत व समास म्हणजे काय. चला तर पाहू. तर पहा, समास म्हणजे काय. जेव्हा 2 किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोड शब्द तयार होतो, तेव्हा त्या शब्दाच्या एकीकरणाला समास असे म्हणतात. तर आता पाहिलं आपण, 2 किंवा अधिक शब्द एकत्र येऊन त्या शब्दाचा जोड शब्द तयार होतो, त्यास समास असे म्हणतात. तर आपण इयत्ता 10वीमध्ये एकूण 3 प्रकार पाहणार आहोत. कर्मधारय समास, द्वंद्व समास, द्विगु समास. आता आपण कर्मधारय समास याचे कोणतेही प्रकार पडत नाहीत व द्विगु समासाचेही कोणतेही प्रकार पडत नाहीत. फक्त द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. असे एकूण 3 प्रकार द्वंद्व समासाचे आपल्याला पाहायला मिळतील. तर आता पाहिलं आपण, समासाचे एकूण 3 प्रकार आहेत: कर्मधारय समास, द्वंद्व समास, द्विगु समास. आणि नंतर द्वंद्व समासाचे उपप्रकार आहेत ते इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. आणि तसेच आपण आता पाहिलं समास म्हणजे काय. जेव्हा 2 किंवा अधिक शब्द एकत्र येऊन जो शब्द तयार होतो, जोड शब्द, त्याला समास असे म्हणतात. तर आपण आता समास काय आहे हे पाहिलं, त्याचे आपण इयत्ता 10वीमध्ये कोणकोणते प्रकार आहेत हे पाहिलं. त्याच्यानंतर जे काही मुख्य प्रकार आहेत आणि मुख्य प्रकाराचे जे उपप्रकार आहेत तेही पाहिले आहेत. तर आता आपण सर्व जे 3 प्रकार आहेत ते आपण डिटेल म्हणजे सविस्तर घेऊ. तर पहा, आपण प्रथम कर्मधारय समास पाहू.
त्याची व्याख्या आहे, ज्या तत्पुरुष समासात दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. तुम्ही इयत्ता 8वीमध्ये विभक्ती पाहिली असेल, तुम्हाला माहीत असेल असं मला वाटतं. तर पहा, कर्मधारय समास याची तुम्हाला लक्षणावरून लगेच समजून येईल. व्याख्यातून तुम्हाला काही लगेच समजणार नाही, परंतु लक्षणावरून तुम्हाला लगेच समजून येईल. तर पहिले लक्षण आहे, दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात. दुसरा जो लक्षण आहे तो पहा, पहिले पद विशेषण दुसरे नाम असते. तिसरं काय आहे पहा, दोन्ही पदांचा संबंध विशेष व विशेष्य स्वरूपात असतात. उदाहरणार्थ पहा, उदाहरण पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच समजून येईल. तर उदाहरण पाहू. उदाहरणार्थ महादेव, महान असा देव. आता पहा, लक्षण 1, दोन्ही पदे विभक्तीत असतात, बरोबर. लक्षण 2 म्हणजे लक्षणे, पहिले पद विशेषण असून दुसरे नाम आहे. पहा इथे, महादेव, महान असा देव. महान हे त्याचं विशेषण आहे आणि देव हे नाम आहे. पुढील दुसरं जो उदाहरण आहे ते महाभारत, महान असा भारत. भारत हे नाम आहे, महान विशेषण आहे. घनश्याम, घनासारखा श्याम, घनासारखा हा आहे तो विशेषण आहे आणि श्याम आहे तो नाम आहे. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख. चंद्र आहे ते विशेषण आणि जे मुख आहे ते नाम आहे. त्याच्यानंतर रक्तचंदन, रक्तासारखे चंदन आणि चरणकमल, चरण हे कमल आहे. तर आपण आता पाहिलं कर्मधारय समास. तुम्हाला समजला असेल असं मला वाटतं. तर आपण आता दुसरा समास पाहणार आहोत, द्विगु समास. सर्वात सोपा आणि लगेच लक्षात येणारा व ओळखता येणारा द्विगु समास. तर द्विगु समासाची आपण व्याख्या पाहू. कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व ज्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा दर्शवला जातो, म्हणजेच एक समूह दर्शवला जातो, त्यास द्विगु समास असे म्हणतात. थोडक्यात येथे तुम्हाला संख्या विशेषण हे तुम्हाला या शब्दात दिसून येईल. तर पहा, इथे उदाहरणावरून पाहू. उदाहरणार्थ पहिला आहे तो पंचवाटी, 5 वाट्यांचा समूह. त्याच्यानंतर 9 रात्र, 9 रात्रींचा समूह. पंचपाय, 5 पायांचा समूह. चातुर्मास, 4 मासांचा समूह. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. चौघडी, 4 घड्यांचा समुदाय. त्रिभुवन, 3 भुवनांचा समुदाय. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल की जे काही कर्मधारय समासातील पहिले पद असणार आहे ते संख्या विशेषण असणार आहे आणि जे शेवटचं पद असणार आहे ते समूह असणार, समुच्चय किंवा समुदाय दर्शवणारा असणार आहे. त्यावेळेस तुम्ही कोणता समास लक्षात येणार, तर द्विगु समास. तर आता आपण 2 समास पाहिले. पहिला कर्मधारय समास, दुसरा द्विगु समास. कर्मधारय समास हाही सोपा होता समजण्यासाठी आणि द्विगु समास तर फारच सोपा, कारण यामध्ये संख्या विशेषण होते. तर आता आपण तिसरा आणि लास्टचा समास पाहणार आहे, तो म्हणजे द्वंद्व समास. तर पहा, द्वंद्व समासाची व्याख्या. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्त्वाचे असतात त्या समासास द्वंद्व समास असे म्हणतात. तर पहिला आपण कर्मधारय समासामध्ये तसेच द्विगु समासामध्ये पाहिलं, तेथे एक एक पद महत्त्वाचे होते आणि येथे कसं असणार आहे, तर दोन्ही पदे ही अर्थदृष्ट्या महत्त्वाची असतात असं द्वंद्व समासामध्ये सांगितलं जातं.
आता आपण द्वंद्व समासाचे उपप्रकार पाहणार आहोत. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयन्वी अव्ययांचा वापर करावा लागतो, त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. जर तुम्हाला एखाद्या शब्दाचा विग्रह करताना नि आणि व हे 2 शब्द जर आले तर तिथे तुम्ही इतरेतर द्वंद्व समास लिहून टाकायचं, कारण तेच उत्तर त्याचं असणार आहे. वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे दुसरा प्रकार. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या वैकल्पिक दर्शकांचा उभयन्वी अव्ययांचा वापर करावा लागतो, त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. जसं इतरेतर द्वंद्व समासामध्ये तुम्ही आणि व पाहिले, तसेच वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये अथवा किंवा वा हे 3 शब्द असतील तर तो वैकल्पिक द्वंद्व समास आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे तो समाहार द्वंद्व समास. या समासामध्ये शब्दाचा विग्रह करताना पदाच्या अर्थाविषयी त्यांच्या जातीच्या इतर पदार्थांचाही अंतर्भाव केला जातो, त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. हा थोडा अवघड समास आहे, तरी तुम्हाला उदाहरण घेतल्यानंतर कळून येईल. तर चला पाहू आपण उदाहरणे या तिन्ही प्रकारांची. पहिलं आपण पाहणार आहोत इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणे. तर पहा, इतरेतर द्वंद्व समासाची काही इतर उदाहरणे आहेत. तर पहा, सामासिक शब्द कोणता आहे? आई, बाप. विग्रह कसा होतो? आई व बाप. व इथे हा शब्द आला आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे बहीण, भाऊ. बहीण व भाऊ व मध्ये आला, तो कसा झाला? इतरेतर द्वंद्व समास. तिसरा आहे माय, लेकी. इथे आणि हा शब्द मध्ये आला आहे. माय प्लस लेक म्हणजेच आणि हा शब्द तिथे मध्ये आला असल्यामुळे इतरेतर द्वंद्व समास आहे. विटी, दांडू. विटी आणि दांडू येथे सुद्धा आणि हा शब्द आला आहे, म्हणून विटी दांडू हा इतरेतर द्वंद्व समास आहे. आता आपण वैकल्पिक द्वंद्व समासाची इतर काही उदाहरणे पाहू. सामासिक शब्द धर्म अथवा अधर्म. अथवा इथे शब्द आला आहे. दुसरं खरे खोटे. खरे किंवा खोटे. किंवा इथे शब्द आला आहे भले बुरे. भले वा बुरे. 5-50, 5 वा 50. 2-4, 2 किंवा 4. अन्यायी. अन्याय अथवा अन्याय. असे काही तुम्हाला वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे पाहिली. येथे तुम्हाला अथवा किंवा वा हे शब्द तुम्हाला दिसून येतील. आता आपण समाहार द्वंद्व समासाची काही उदाहरणे पाहणार आहोत. तर पहा, सामासिक शब्द काय आहे? चटणी, भाकर. विग्रह कसा होणार? चटणी, भाकर व इतर पदार्थ. त्याच्यानंतर दुसरा आहे ते अंथरूण, पांघरूण. अंथरुणासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि इतर कपडे. केर, कचरा. केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. खाणे, पिणे. खाणे, पिणे व इतर पदार्थ. असं काही असणार आहे. भाजीपाला. भाजीपाला हा याच्यात येणार नाही, सॉरी. तर आज आपण पाहिले समास. पहिला कर्मधारय समास, दुसरा पाहिला द्विगु समास, तिसरा पाहिला द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे एकूण 3 प्रकार पाहिले आहेत. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, तिसरा आहे तो समाहार द्वंद्व समास. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ हा समास या टॉपिक पुरताच होता, मराठी व्याकरणातील 2 गुणांचा. तर आपल्या चॅनलवरील इयत्ता 10वीसाठी सर्व व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येतील, तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना ही व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही 2 गुण हे पक्के करू द्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या
पी के एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.